बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। शिवसेनेचे महापौर पदाचे उमेदवार महाडेश्वरांच्या अडचणीत वाढ झाली आहे। शिवसेनेचे महापौर पदाचे उमेदवार आहेत विश्वनाथ महाडेश्वर। वेगवेगळ्या आरोपांमुळे त्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। ते नियमबाह्य खरेदी केलेल्या घरात राहत असल्याचा आरोप त्यांच्या वॉर्डातील अपक्ष उमेदवार महेंद्र पवार यांनी केलेला आहे। तर त्यांनी ॲफिडेव्हिटमध्ये चुकीची माहिती दिल्याचा आरोप काँग्रेसचे महापौर पदाचे उमेदवार धर्मेश व्यास यांनी केला आहे। त्यामुळे महाडेश्वर यांच्या महापौर होण्याआधीच अडचणी वाढलेल्या आहेत। त्यांनी महापालिकेच्या तृतीय चतुर्थ कर्मचाऱ्यांचं घर बळकावलं असा आरोप महेंद्र पवार यांनी केला आहे। तर ते महापालिकेची मान्यता असलेल्या शाळेत मुख्याध्यापक असून प्रतिज्ञापत्रात महापालिकेचं उत्पन्न घेत नसल्याचं म्हटलंय। याबाबत त्यांनी लघुवाद कोर्टात तक्रार केली। शिवसेनेचे महापौर पदाचे उमेदवार आहेत विश्वनाथ महाडेश्वर। महापौर होण्याच्या आधीच त्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। अनेक आरोप त्यांच्यावर होत आहेत। नियमबाह्य खरेदी केलेल्या घरात राहत असल्याचा एक आरोप आहे। त्यांच्याच वॉर्डातले अपक्ष उमेदवार महेंद्र पवार यांनी हा आरोप केलाय। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आहे आपल्यासोबत आमची रिपोर्टर सोनाली शिंदे। तिच्याकडनं या संदर्भात अधिक जाणून घेऊया। सोनाली, महापौर व्हायला अजून वेळ आहे, मात्र त्याआधीच अडचणी सुरू झालेल्या आहेत। काय काय नेमके आरोप महाडेश्वरांवर? महाडेश्वरांवर यापूर्वी जो आरोप होता तो महेंद्र पवार, अपक्ष उमेदवार महेंद्र पवार यांचा आरोप होता। त्यांचं असं म्हणणं आहे की पालिकेचे जे कर्मचारी आहेत, तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतले कर्मचारी, त्यांचं घर नियमबाह्य पद्धतीने महाडेश्वर यांनी खरेदी केल्याचं त्यांचं म्हणणं आहे। आता नवीन जो आरोप त्यांच्यावर होता आणि ज्याबद्दल स्मॉल कॉज कोर्टामध्ये याबद्दलची तक्रारसुद्धा त्यांनी केलेली आहे। तो आरोप असा आहे की विश्वनाथ महाडेश्वर ज्या शाळा आणि ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक प्राचार्य आहेत, मुख्याध्यापक प्राचार्य आहेत, त्या कॉलेजला पालिकेचं अनुदान आहे आणि नियम असा आहे की महापालिकेकडून कोणतंही उत्पन्न जर मिळत असेल तर त्या व्यक्तीचं नगरसेवक पद रद्द होतं। जर नगरसेवक पदाला जर धोका असेल तर ती व्यक्ती महापौर पदासाठी कसा अर्ज करू शकते असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणून त्यांनी ही कोर्टामध्ये धाव घेतली। वेतन घेत आहेत आणि मग नगरसेवक कसे असा त्यांचा आरोप आहे। आणि याच नियमाला धरून त्यांनी आता लघुवाद न्यायालयात धाव घेतलेली आहे। जवळ आलेली आहे तारीख महापौर पदाची आणि फार कमी वेळ आहे। त्यामुळे आता यावर महाडेश्वर काय स्पष्टीकरण देत आहेत, न्यायालयामध्ये त्यांचा युक्तिवाद टिकतोय का हे पाहावं लागणार। पण काय नेमकी चर्चा आहे? म्हणजे महेंद्र पवार यांचा आरोप आणि धर्मेश व्यास यांचाही आरोप, कितपत शक्यता आहे अडचणी वाढण्याच्या? महेंद्र पवार हे अपक्ष उमेदवार आहेत आणि त्याला एक राजकीय बॅकग्राऊंड आहे हे सगळ्यांना माहितीच आहे। पण तरीसुद्धा जर नियमामध्ये जर हे बसलं नाही तर अडचणींमध्ये निश्चितपणे याची वाढ होऊ शकते आणि त्याचा परिणाम शिवसेनेच्या महापौर पदासाठी होऊ शकतो। अर्थातच या सगळ्या वादानंतर सेनेने सुद्धा काहीसा विचार करून दुसरी तयारी ठेवली आहे का, किंवा आता त्यात काय कायदेशीर बाबी आहेत, काय तांत्रिक बाबी आहेत ज्याच्यातून यातून बाहेर पडता येऊ शकतं किंवा आणखी पर्याय देता येऊ शकतो, हे सुद्धा सेना कुठेतरी चाचपणी करत असणार। नक्की, पण विश्वनाथ जे महाडेश्वर आहेत, म्हणजे जे उमेदवार आहेत, त्यांच्याशी काय तुझं बोलणं झालं या संदर्भात? त्यांनी काय नेमकं काही स्पष्टीकरण दिलं या संदर्भात? महाडेश्वर यांनी जो घराबद्दलचा जो आरोप आहे त्याबद्दल त्यांनी सांगितले की मी इथे भाड्याने राहतो असं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। पण जे वेतन ते घेत आहेत त्याबद्दलचं आणखी कुठलं स्पष्टीकरण त्यांच्याकडून आलेलं नाही आहे। थोड्याच वेळा त्याबद्दलचं स्पष्टीकरण सुद्धा ते देतील। नक्की। आपल्यासोबत सध्या धर्मेश व्यास आहेत, काँग्रेसचे महापौर पदाचे उमेदवार, ज्यांनी आरोप केलेला आहे त्यांच्यावर ॲफिडेव्हिटमध्ये चुकीची माहिती दिल्याचं। धर्मेश व्यास, काय नेमका तुमचा आक्षेप आहे यांच्याबाबत, विश्वनाथ महाडेश्वर यांच्याबाबत? प्रभाग क्रमांक 87 मध्ये निवडणूकमध्ये विश्वनाथ महाडेश्वर माझ्यासमोर उमेदवार होते शिवसेना पक्षाचे, मी काँग्रेसचा उमेदवार होता। बरं। आणि त्या निवडणूकचा निकाल 21 तारीखला मतदान झालं, 23 तारीखला निकाल लागला। दुसऱ्याच दिवशी मी पत्र दिला होता इलेक्शन कमिशनला आणि मुंबई महानगरपालिका रिटर्निंग ऑफिसर जे इलेक्शन डिपार्टमेंट आहे तिथे, की खूप गोंधळ झालाय ईव्हीएम मध्ये आणि तुम्ही पेपर ट्रेल सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार पेपर ट्रेल आणि ईव्हीएम मशीन सेफ कस्टडीमध्ये ठेवा। मी कोर्टात याचिका करणार आहे। मागच्या शनिवारी मी याचिका दाखल केली सकाळी 11 वाजता कोर्टात। त्याच्यामध्ये बरेच मुद्दे घेतले आहे ज्याचा आपण ग्राउंड म्हणतात। तर पहिला ग्राउंड असा आहे की विश्वनाथ महाडेश्वरजी एक अनुदान प्राप्त शाळाचे प्राध्यापक आहेत, प्रिन्सिपल, आणि निवडणूक लढायच्या पूर्वी त्यांना ॲज पर महाराष्ट्र एम्प्लॉईज ऑफ प्रायव्हेट स्कूल एक परवानगी घ्यायला लागतात। ते परवानगी घेतली होती का
लिव्हची ऍप्लिकेशन टाकली होती का, मग ते लिव्ह कॅज्युअल लिव्ह होती किंवा अनइंड लिव्ह होती की अनअर्न्ड लिव्ह होती, ते सगळी माहिती रिटर्निंग ऑफिसर समक्ष त्यांनी द्यायला पाहिजे होती, ते दिलेली नाही आहे. हा मुद्दा एक झाला. दुसरा असा आहे, मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट मध्ये सेक्शन 16 मध्ये स्पष्टपणे लिहून घेतलेलं आहे, प्रोव्हिजन आहे, ते जे पण मुंबई महानगरपालिकाचे कर्मचारी असेल किंवा एनी पर्सन इन एम्प्लॉयमेंट ऑफ कॉर्पोरेशन ड्रॉइंग सॅलरी फ्रॉम कॉर्पोरेशन विल बी डिस्क्वालिफाईड इफ इलेक्टेड एज म्युनिसिपल काउन्सिलर. आता हे जे शाळा आहे ते 5 ते 10 कक्षा आणि ज्युनियर कॉलेजची शाळा आहे. तुम्हाला माहित आहे की 2009 मध्ये देशामध्ये राईट टू एज्युकेशन ऍक्ट पास झाला आणि राईट टू एज्युकेशन ऍक्ट मध्ये जे प्राविधान करण्यात आलेलं आहे त्या मुताबिक स्टँडर्ड 1 to 5 म्हणजे 1 ते 5 ची जे कक्षा आहे ते प्रायमरी मध्ये येते आणि 6 ते 10 सेकंडरी मध्ये येते. आता मुंबई महानगरपालिका जे आहे ते प्रायमरी एज्युकेशन साठी जबाबदार आहे. तो अनुदान भलेही सरकारी ग्रांट मधून येत असेल पण महानगरपालिकाचा नक्की त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन असणार. पण हा सगळा जे खुलासा आहे ते सगळी हकीकत ऍफिडेव्हिट मध्ये उमेदवाराने टाकायला पाहिजे. लपून ठेवून काय उपयोग होणार नाही. पण तुम्ही याची तक्रार कुठे केली आहे धर्मेश व्यास? आता मी कोर्टात याचिका दाखल केली आहे स्मॉल कोजेस कोर्टमध्ये. महानगरपालिका ऍक्ट मध्ये सेक्शन 33 ऍक्ट जे आहे सेक्शन 33(1) त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे की इफ यू आर नॉट सॅटिस्फाईड एनी कॅन्डिडेट एनी पर्सन हु इज नॉट सॅटिस्फाईड विथ द रिझल्ट डिक्लेअर कॅन फाईल अ पिटिशन विदिन 10 days बिफोर द चीफ जज ऑफ द स्मॉल कोजेस कोर्ट. ते कायद्याच्या अनुषंगाने मी याचिका दाखल केली आहे आणि आता 6 एप्रिलला हिअरिंग आहे.